टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जालना जिल्ह्यात भोकरदन येथे कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला सळईने चटके दिल्याचं प्रकरण घडलं होतं आणि हे प्रकरण जे आहे ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समोर आणले होते। अगदी त्याच्या व्हिडिओ देखील समोर आणल्या होत्या। मात्र आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणखी काही व्हिडिओ, धक्कादायक व्हिडिओ समोर आणलेले आहेत आणि या प्रकरणाला कलाटणी भेटलेली आहे। जरांगे पाटलांनी ज्या व्हिडिओ सकाळी माध्यमांना दाखवल्या त्या तुम्ही पाहिल्यात का आणि त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? मला एक म्हणायचंय की जरांगे पाटलांनी जो व्हिडिओ मीडियासमोर दाखवला काय आहे त्यामध्ये? त्या कैलास बोराडेनी जो महादेवाचा भक्त आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी पॅन्टवरती येऊन ओल्या पडदनं तो नंदीची आणि महादेवाची पूजा अर्चा, तो भोळसर स्वभावाचा माणूस आहे। मी स्वतः तिथं गेलेलो आहे। हे प्रकरण मी पुढे आणलेलं आहे स्टार्ट पासून आतापर्यंत। बरं, याच्याही पलीकडे जाऊन त्याला दारुडा तुम्ही ठरवून किंवा त्याला तुम्ही देवाची विटंबना करतोय असं ठरवून तुम्हाला त्याचा जीव घेण्याचा अधिकार दिला कुणी? तुम्ही पोलिसांना तक्रार दिली? पोलिसांकडे तुम्ही कंप्लेंट नोंदवली? तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवताय म्हणजे तुम्ही मंदिरातला व्हिडिओ, त्या शंभू नंदीचा व्हिडिओ, अशा अनेक व्हिडिओ बनवून तुम्ही पद्धतशीर म्हणजे कट रचून त्याला जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही। आणि अशा या प्रकरणाचं जरांगे हे व्हिडिओ दाखवून समर्थन करतायत। जरांगेच्या डोक्यावर इलाजाची आवश्यकता आहे। महाराष्ट्रातल्या तमाम मीडियाला माझं सांगणं आहे, 8 दिवस त्याच्यावरचा कॅमेरा हटवा, त्याला थोडा आराम करू द्या। त्याच्यावर मानसिक उपचाराची आवश्यकता आहे। जरांगेमुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण झालेली। तुम्ही म्हणताय की जरांगे पाटील ते व्हिडिओ दाखवून सळईने चटके दिलेल्याचं समर्थन करतायत का? मग तुम्ही जे ते कृत्य दिसतंय व्हिडिओमध्ये, अगदी जे नंदीदेव आहेत तिथं तो अश्लील प्रकार करतोय, त्याचं तुम्ही समर्थन करताय? अश्लील प्रकार केलाय? कोणता अश्लील प्रकार केलाय? जरांगे पाटील आरोप करतायत की चैन उघडली। जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालाय। जरांगेला मानसिक उपचाराची गरज आहे। तो व्हिडिओ दाखवून भुजबळांवर टीका करतोय। त्याचा त्या नवनाथ दौड पाटलाबरोबर फोटो नाही आहे। आम्ही कधीही आरोपीची जात, ना भुजबळांनी, ना लक्ष्मण हाकेनी, ना कुठल्याही ओबीसी आंदोलकांनी कधीही आरोपीची जात काढली नाही। जरांगे पाटील म्हणतात की या प्रकरणाला विनाकारण चुकीला चूक म्हणलं जात नाहीये, जातीय रंग दिला जातो या प्रकरणात। कोण जातीय रंग देतंय? कधी कुठल्या ओबीसीच्या नेत्यानं त्या आरोपीची जात शोधली किंवा जातीवरून बोललं? जरांगेच्या डोक्यात पाप आहे। गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्राला दृष्ट लावली, महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवलंय ते जरांगे नावाच्या फाळकूट माणसानं। ते कसं सांगतो? पहिल्यांदा भुजबळांना टार्गेटवर घेतलं, पुन्हा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे, महादेव जानकर, अनेक लोकांना, चंद्रकांत खैरे या लोकांना टार्गेट केलं, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पडळकर असतील, महादेव जानकर असतील, त्यानंतर लक्ष्मण हाके असतील, किती वेळा हल्ला केला आमच्यावर। त्यावेळी काही संतोष देशमुखांची हत्या झाली होती का? त्यामुळे मनोज जरांगे हा जातीवादी माणूस, जातीवादी किडा, त्याच्यावर जोपर्यंत मानसोपचार तज्ञाची उपचार होणार नाहीत तोपर्यंत त्याचा बाईट मूळ मुद्दा पाठीमागे राहतोय। जो व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत मंदिरात गेलेले व्हिडिओ आहेत, नंदीदेवाबरोबर जो ते काही जो करतोय ते व्हिडिओ आहेत, त्याचं तुम्ही समर्थन करताय का? काय करतोय तो? जरांगे पाटील म्हणतात की असली दैवताच्या गाभाऱ्यामध्ये जानव्यावरती त्याचे भक्त पुजारी असतात, त्यांना तुम्ही अर्धनग्न म्हणता? हा जो कैलास बोराडे नावाचा महादेव भक्त आहे त्याला महाकाल म्हटलं जातं। तो महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना करतोय। बरं, यांच्या दृष्टिकोनातून तो गुन्हेगार असेल किंवा तो दारू पिला असं यांचं म्हणणं असेल तर चटके द्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्ही या आरोपाचं, या कृत्याचं तुम्ही समर्थन करताय? काय केलं त्यांनी? कुठल्या माता भगिनीला शिव्या दिल्या? बघा व्हिडिओ। काय अश्लील चाळे केले त्याने? बघा व्हिडिओ। महाराष्ट्रानं बघावा आणि तुम्ही मीडियाला दाखवावा। त्यामुळं असे काहीतरी आरोप करून दारू पिल्याचे आरोप करतात त्यांच्यावर। मग दारू पिल्याचे आरोप तुम्हाला कुणी अधिकार दिला त्याला शिक्षा देण्याचा? जरांगे काय कोर्ट आहे? आणि कोर्ट जरी असलं तरी आपल्या व्यवस्थेमध्ये असे सळई, लोखंडी सळई लालबुंद करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न तुम्ही करता। दारू पिला म्हणून त्याचं समर्थन करता। म्हणजे कैलास बोराडे हे सगळे व्हिडिओ जे आहेत त्यात दारू पिलेलं नाही असं तुमचं म्हणणं? दारू पिलेला असेल किंवा नसेल, तुम्ही टेस्ट घेतली का त्याची? तुम्ही सिव्हिलकडे घेऊन गेला का? तुम्ही पोलिसांना कंप्लेंट दिली का? तुम्ही डायरेक्ट लोखंडी रॉड विस्तवात घातला? हा अधिकार कुणी दिला यांना?
त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जरांगेनं खुळचट माणसानं द्यावं, कारण त्याच्यावर मानसिक उपचाराची गरज आहे जरांगेवर. हे सगळे सळईने चटके दिलेले फोटो छगन भुजबळांनी अधिवेशन काळात हे दाखवले, त्यावर जरांगे पाटलांनी आता सडकून टीका केली छगन भुजबळांवर. काय टीका केली? काय टीका केली भुजबळांवर? भुजबळांनी कधी कुठल्या आरोपीच्या जातीचं नाव घेतलं? कसा जातीवाद? न्याय मागायचं नाही आम्ही म्हणजे आमच्या दुःखांना, वेदनांना, मृत्यूला किंमत नाही? माऊली सोट नावाच्या हत्यारा जो खुनी आहे त्याची आम्ही जात कधी बोललो? भोर तालुक्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातल्या विक्रम गायकवाड नावाच्या नवबौद्ध तरुणाच्या गुप्त भागावरती 22 वार करून हत्या केली. सुप्रिया सुळेला तो आवाज पोचला नाही, इथल्या गृहविभागाला तो आवाज पोचला नाही, जरांगेला ते आरोपी दिसले नाहीत. जिथं राजकीय मायलेज भेटतं ते सिलेक्टिव्ह प्रकरणं इथल्या लोकांनी हातामध्ये घ्यायची, राजकारण्यांनी पुढाऱ्यांनी घ्यायची, बाकीच्या लोकांना वेदना नाहीत. कधी आम्ही आरोपीची जात सांगितली तुम्हाला? कैलास बोराडेवर मोक्का अंतर्गत कारवाई करा आणि त्याच्यावर देवाची विटंबना केली किंवा ते चुकीचं कृत्य आहे आणि त्याच्यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे अशी पण मागणी केली जरांगे पाटलांनी. अरे मग ही आरोपी केली त्यावेळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायची ना. तू लाल बुंद सळई करून तू जिवे मारतोस माणसाला. केली का कंप्लेंट त्यांनी? आत्ता करतो का? म्हणजे हा खपवायचा होता माणूस. बरं, याच्या अगोदर त्या नवनाथ दौड पाटील नावाच्या माणसाचे अनेक व्हिडिओ आहेत आमच्याकडे. कुऱ्हाडीनं हल्ले केलेल्याचे व्हिडिओ आहेत, दादागिरी केलेल्याचे. त्याच्यावरती मी एसपींना भेटलोय, जालन्याच्या एसपींना मीच भेटलोय आणि स्टार्ट पासून आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये मी स्टार्ट टू एंड मी तिथं आहे. मी तिथं फील्डवर गेलाय जरांगे फील्डवर वस्तुस्थितीची जाणीव करून घेतली. म्हणजे दारू पिलेल्या माणसांना तुम्ही सळई लाल बुंद करून जिवे मारणार? कोण आहे तू? हा जो चटके देणारा आहे, तुम्ही म्हणताय की यापूर्वी त्याने अल्पसंख्याक समाजावर देखील हल्ला केला. व्हिडिओ आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहेत. तुम्ही चालवा आजपासून. नवनाथ दौड पाटलाचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे. नवनाथ पाटलावरती 5 गुन्हे आहेत. दौड पाटलावरती. तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तालुका प्रमुख आहे. माननीय उद्धव साहेबांना विनंती आहे, असल्या नासक्या माणसांना, जातीवादी माणसाला पहिल्यांदा त्या पदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. राजीनामा काय घेताय त्याचा? हकालपट्टी करा ना. आणि जरांगे पाटलांचा आणि तो जो चटके देणारा आहे त्याचा काय संबंध आहे? जरांगे पाटला फोटो आहेत त्यांचे. अरे जरांगे पाटला बरोबर याचा फोटो नाही, नवनाथ दौड पाटलाचा फोटो आहे, खोक्या भोसलेचा फोटो आहे, वाळू तस्करांचे फोटो आहेत. मराठवाड्यामधलं वातावरण बीडशेर जाळलं कुणी? तडीपारी झाल्या कुणावर? फोटो आहेत तर जरांगे पाटील म्हणतात की 6 कोटी समाज आहे मराठा समाज, त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढलेत किंवा कुणी, तुम्ही देखील आता ओबीसी नेते आहात, तुमच्यावर बरोबर देखील अनेक लोक फोटो काढत असतील. फोटो असला म्हणून काय झालं? फोटो असला म्हणून काय झालं आमचं काहीच म्हणणं नाही. आम्ही कुठं म्हणले जरांगेंना अटक करा किंवा जरांगे आरोपी असं कुठं म्हणले आम्ही? आमचं म्हणणं एकच आहे की त्या आरोपीला अटक करा. आम्ही जरांगेंना बोललो का की जरांगेंना अटक करा म्हणून? तुमचे देखील वाल्मिक कराडांसोबत आम्ही असं म्हणलंच नाही ना कधी की जरांगे आरोपी आहेत. आम्ही आरोपी नवनाथ दौड पाटील आहे असंच बोलतोय ना. तुम्ही एसपीला भेटला होता, एसपीनं काय आता त्या सगळ्या एका आरोपीला अटक केलेली आहे. त्या नवनाथ दौड पाटील नावाच्या माणसाला अटक झाली जर नाही झाली 2 दिवसामध्ये तर आम्ही बीडमध्ये जालन्यामध्ये भोकरदनला मोर्चा काढू. काय मागणी असेल या मोर्चाची? फक्त अटक व्हावी किंवा आरोपीला अटक व्हावी, दुसरं आम्ही बोलत नाही. आम्ही फोटोवरून कुणाला तरी काहीतरी करा म्हणत नाही. जरांगे पाटील म्हणतात की नवीन कायदा करा, देवतांची किंवा महापुरुषांची. कळतो का? इथं हाऊस आहे निवडून दिलेलं लोकांनी, ते ठरवतील ना. वरिष्ठ सभागृह आहे, इथं लॉ अँड ज्युडिशरी आहे. तुला कळतो कायदा? सांगितलं कुणी? तो अभ्यासक आहेस? 8 दिवस मीडियानं याच्यावरचा कॅमेरा बाजूला करावा. त्याला मानसिक स्वास्थ्याची, आरामाची आवश्यकता आहे. नाहीतर बघा 8 दिवस महाराष्ट्र शांत राहील. कैलास बोरुडवर जरांगे पाटलांनी जे आरोप केलेले आहेत ते तुम्ही सगळे फेटाळून लावताय. अरे मी काय म्हणतो, तो दारू पिला असा त्यांचा जर आरोप असेल तर त्याची टेस्ट घेण्यासाठी किंवा त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट तुम्ही इथं आहे की नाही? प्रशासन तुम्ही गेला का त्यांच्याकडं? तुम्हाला कुणी अधिकार दिला? हातात गरम सळई करून तुम्ही उद्या दारू पिणाऱ्या किती लोकांनी, मग महाराष्ट्राचं जे काही दारूचं लायसन्स देणारं किंवा दारू शासनाच्या संरक्षणात विकली जाते, लायसन देऊन विकली जाते, मग त्या दारू पिलेल्या माणसांना तुम्ही अशी शिक्षा देणार? दारू पिऊन मंदिरात जाणं किंवा मंदिरात गेला काय असा काय त्याचं कृत्य आहे ते सांगा ना मला. त्याच्या अंगावरती फुल पॅन्ट आहे, महादेवाची महाशिवरात्री आहे. मी तुम्हाला परत सांगतोय की कैलास बोराडे हा महाकाल या नावानं ओळखला जातो. तो भोळसर आहे, शिक्षण कमी आहे, मेंढपाळाचा पोरगा आहे,
रोज काबड कष्ट करणारा माणूस आहे. त्याच्या त्या पॅन्टवर जाण्यानं आणि महादेवाला विनवणी करण्यानं तो महादेवाशी संवाद साधतोय. म्हणजे नंदीदेवाबरोबरचा जो व्हिडिओ जरांगे पाटलांनी दाखवलेला आहे तो बघितलाय का तुम्ही? मी बघितलाय. मी कैलास बोराड्याचे पॅन्टवरचा फोटो बघितलाय आणि मी कुंभमेळ्यामधल्या लोकांचे भक्तांचे पण फोटो बघितलेत. तुम्हाला कैलास बोराडेच्या पॅन्टचं ऑब्जेक्शन आहे का? म्हणजे तुम्ही या गोष्टी चुकीच्या नाहीत असं म्हणता? अर्धनग्न कसा आरोप करू शकताय तुम्ही? त्याच्यावर मानसिक उपचाराची आवश्यकता आहे. मग कुंभमेळ्यातल्या लोकांवरती तुम्ही अर्धनग्न आरोप करणार का? काय चाललंय नक्की? जरांगे पाटलांचे सगळे आरोप चुकीचे आहेत. 100% चुकीचे आहेत. मनोरुग्ण आहे जरांगेवरती मानसिक उपचाराची गरज आहे. आपण पाहतोय की ओबीसी नेते लक्ष्मण हाके माझ्यासोबत होते. मनोज जरांगे पाटील हे मनोरुग्ण आहेत आणि त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.